प्रिपोजिशन जे आहेत की जे दिशा सांगणारे आहेत ते आपण इथे पाहूया. दिशा सांगणारे प्रिपोजिशन कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. जे डायरेक्शन सांगत असतात तर पहिलं प्रिपोजिशन आहे ते आहे फ्रॉम आहे. फ्रॉमचा अर्थ आहे पासून. दिशा सांगण्यासाठी पासूनचा वापर करतो. पासूनचा वापर कसा करतो पहा आपण. फॉर एक्झाम्पल पासूनच्या जसं द बस वॉज गोइंग फ्रॉम सातारा टू सोलापूर. द बस वॉज गोइंग फ्रॉम सातारा टू सोलापूर. बस साताराकडून सोलापूरकडे चालली होती. कोणाकडून तर साताराकडून. त्या ठिकाणी दिशा सांगते. मग असं आपण फ्रॉम हे सांगितलं ह्यासाठी पाहिलं. फ्रॉम हे टाइम सुद्धा सांगत होता. अ फार्मर वर्क्स फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग. या ठिकाणी काय सांगते दिशा सांगते. आणि फ्रॉमचा वापर ह्यासाठी सुद्धा केला जातो. यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हिअर. तुम्हाला इथे धूम्रपान करण्यापासून मनाई आहे असाही वापर केला जातो. द बस वॉज गोइंग फ्रॉम सातारा टू सोलापूर. एक प्रिपोजिशन आहे. तसं दुसरं प्रिपोजिशन आहे ते आहे ऑफ. हे बऱ्याच आपल्याला लक्षात येतं. ऑफ वरून पडण्यासाठी ऑफचा वापर केला जातो. तो ट्रकवरून पडला, तो बसवरून पडला, तो झाडावरून खाली पडला, त्यासाठी ऑफचा वापर करतो. किंवा इव्हन टॅबलावरून पुस्तक खाली पडलं असेल तरी ऑफचा वापर करतो. द बुक फेल ऑफ द टेबल असा वापर नाही. द बुक फेल फ्रॉम द टेबल. तर या ठिकाणी ऑफचा वापर कसा करतो आपण बघा की जसं ऑफ ही फेल ऑफ द हॉर्स. तो घोड्यावरून खाली पडला. ही फेल ऑफ द हॉर्स. जसं ही फेल ऑफ द ट्रक. ही फेल ऑफ द ट्री. त्या ठिकाणी चारून खाली फिरण्यासाठी ऑफचा वापर करतो. तिसरं प्रिपोजिशन आहे ते आहे टुवर्ड्स. टुवर्ड्स म्हणजे चाकडे. आता ह्याचा अर्थ ऑफचा अर्थ काय वरून खाली पडणे. वरून खाली ऑफ. आणि याचा अर्थ टुवर्ड्सचा अर्थ चाकडे. चाकडे म्हणजे एखाद्या दिशेकडे. चहाकडे नाही खरोखर. चाकडे एखाद्या दिशेने. जसं आपण म्हणू शकतो आपण द चाइल्ड वॉज रनिंग टुवर्ड्स इट्स फादर. मूल वडिलांच्या दिशेने पळत होते. द चाइल्ड वॉज रनिंग टुवर्ड्स इट्स फादर. त्या ठिकाणी टुवर्ड्सचा वापर केला जातो. या ठिकाणी ऍडचा पण वापर केला जातो. ऍड हे सुद्धा डायरेक्शन सांगतो किंवा डिरेक्शन सांगतो. ऍडचा सुद्धा अर्थ कडे, नियम धरून किंवा एखाद्या गोष्टीकडे, चाकडे. ऍड फॉर एक्झाम्पल he aimed at the foremost bird. त्याला जो एकदम सगळ्यात पुढचा पक्षी होता त्या पक्षाकडे नेम धरला. ठिकाणी ऍडचा पण वापर करतो. जसं ऍडचा वापर करतो तसा इंटूचा पण वापर करतो. इंटू च्या मधून जाणे. इंटू. फॉर एक्झाम्पल they walked into the tunnel. ते बोगद्या मार्गे गेले किंवा बोगद्यातून गेले. तर हे जे शब्द आहेत किंवा व्हाया ह्या शब्दाचा अर्थ आहे च्या मधून जाणे. व्हाया जर विचार कसा होतो बा प्रोनाउन्सिएशन शब्द कसा आहे पहा. व्हाया स्पेलिंग कसं आहे बघा. VI असा उच्चार आहे त्याचा. व्हाया म्हणजे मार्गे, च्या मार्गे असा अर्थ होतो. च्या मार्गे. व्हायाचा अर्थ व्हाया म्हणजे च्या मार्गे. आपण म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल दिस बस गोज टू मसवड. दिस बस गोज टू मसवड व्हाया नेडर.
असा अर्थ नाही. ही बस मसवडला निरळ मार्गे जात आहे. मसवडला दोन प्रकारचे मार्ग आहेत, एक वडूज मार्ग आहे, निरळ मार्ग आहे. दिस बस गोज टू मसवड हायवे. तर असे काय प्रश्न आहेत, बरेच प्रश्न आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत. बऱ्यापैकी तुमचा लक्षात आला असेल. ठीक आहे, थांबा.